का खाता रे मग तू? नाही का खाता सांग पहिलं. लोणच्या. या ब्लॉगमध्ये मी मान्य सुधीरभाऊ मुनगट्टीवार यांची सभा होती सिंधी रेल्वेला मान्य रामराजजी तडस यांच्या लोकसभा प्रचारार्थ. तर आम्ही समीर भाऊ आणि अंकुश भाऊ सोबत मी गेलो तेव्हा प्रचार सभेमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची होती पायदळ यात्रा. पायदळ यात्रा झाली लोकसभेच्या प्रचाराची. आणि मग संध्याकाळी हनुमान जन्मोत्सवचा प्रोग्राम होता आपला कारंजा चौकला. सूर्यभाऊ आमच्या म्हणजे मी ज्या जिममध्ये जातो सूर्यभाऊ व पूर्ण आमचा तो मित्रपरिवार. आणि आम्ही जन्मोत्सव साजरा केला. जयंती याच्यासाठी नाही, कारण की जयंती ही मेलेल्या माणसाची साजरी केली असते. आणि आपल्याला माहीत जर असेल तर हनुमानजीला अमृतत्व मिळालं आहे. जे 7 चिरंजीवी आहे त्या 7 चिरंजीवीमध्ये हनुमानजी एक चिरंजीवी आहे. तर आमचं म्हणणं आहे की जयंती नाही, हनुमानजीचा जन्मोत्सव असायला पाहिजे. ना तर जयंती म्हणजे जे महाकाली आपल्या प्रत्येक वाड्यातल्या हनुमान मंदिरात जे आपल्याला पाहायला मिळते ते जयंती झाला. आम्ही जन्मोत्सव साजरा केला. मागच्या वर्षीसुद्धा क्रेनवर सेटअप लावून बढिया एक प्रोग्राम घेतला होता. तसंच एक सेम कारंजा चौकात आम्ही मागच्या वर्षी कारंजा चौकात घेतला होता. आता यावर्षी आमची रॅली काढायची इच्छा होती सूर्यभाऊ वगैरेची, पण आम्ही परमिशन काढायसाठी खूप फिरलो. पण पोलीस प्रशासन म्हणत होते की इलेक्शन आहे, सभा राहीन, राजकारणी लोकांच्या हे सगळं राहीन. खूप सारे एक्सक्युजेस दिले. बाकी तर रामनवमीच्या रॅली निघाल्या होत्या. हनुमान जन्मोत्सवची एक रॅली निघाली असते तर मला वाटत नाही की फार काही फरक पडला असतं. पण ठीक आहे, जागेवरची परवानगी दिली त्यांनी आम्हाला. जागेवर वाजवा म्हणजे तुम्ही, तर मग आम्ही जागेवर सेटअप केला आणि बाकीच्या गोष्टी बघा तो ब्लॉग. बंधू भगिनींनो, आता हेच काँग्रेसवाले वेगवेगळा प्रचार करतात आणि वेगवेगळा प्रचार करून खोटा प्रचार करतात. ते म्हणतात मोदीजी संविधान बदलणार आहे. माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं आगमन झालेलं आहे. सुधीरभाऊ अभिनंदन, स्वागत आहे. एकदा टाळ्या वाजवा जोरदार आपले सुधीरभाऊ मुनगंटीवार मुलूक मैदानी तो सुधाकरजी जयभवे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणूक प्रचारार्थ या जिल्ह्याचे पालकमंत्रीला श्री रवीजी वाघमारे, या हेमंतजी सोनटक्के, तसेच महिला आघाडीच्या पुष्पाताई सोनटक्के, अजयताई साठे आणि या ठिकाणी समीर भाऊसाठी पहा लोकांची गर्दी पहा. समीर भाऊचा पण आमच्या मतदारसंघात कोणत्याच एवढ्या नेत्याचा क्रेज नसेल जेवढा समीर भाऊचा आहे. नाही आलं तिथे मला सांगा. आता समीर भाऊच्या काफिला. मी आऊन चिंता करू नको. सर्व बाहेर निघ, काय काळजी करू नको. मी आऊन काय काळजी हिंमत ठेवायची. हिंमत बाहेर निघालो तू आहे ना मुंबई हो ना. गाडी येतो झाला इकडचा दौरा. निघतो आम्ही आमच्या गाडी. व्लॉग बनवत होतो मी. हे आमचे शहराध्यक्ष युवा मोर्चाचे. आज आहे हनुमानजी जन्मोत्सव. जिथं आपल्या मित्रमंडळाचं सगळं आज संध्याकाळी डीजे वाजणार आहेत. दादा जय श्रीराम. क्या बोलते? नमस्कार भाऊ. पायदळ रॅली संपली आमची आताच थोडा वेळ झाला. तर निघतो आता. पहिले वार्डात जातो. वार्डात महाप्रसाद आहे. तिथं थोडं बहुत भेट देऊन थोडंसं कामं करू लागले का मग इथे येतो नाचायला. शार्पता चालू दिसतंय आता यायच्या. होईल थोड्या वेळात कार्यक्रम चालू व्हायला टाईम दिसतो थोडा.
देखते इनका सेटअप कैसा है तो चालू व्हायचं अजून. अरे थांब मम्मी का पाय बरं येईल हानीले केस ग मम्मी का याची केस पण किती लागली पॅन्टला ए का पाहते पॅन्ट पुसून दे ना लागते डॉक्टरात एवढे केस कायले म्हणते किती केस काढणं
सगळं आम्ही पंपिंग आयरन जिम मित्र परिवारवाले करतो सगळे. सूर्याभाऊ समोर राहते, प्रत्येक वर्षी मागच्या वर्षीपासून करत होता. चालला आता 2-3 पुन्हा महाकाल्यात जायचं. आता इथून निघाला आता 2-3 महाकाल्या आहे तिथे जासाठी. आता लवकर निघालो आम्ही तिथून आटपून. किती वाजे भाई अभी 9:30 बोलते क्या? 9:41 झाले नाही बे छक्या. याले किती वाजले म्हणलं तर त्याच्यात 9:41 होते का गाडीमध्ये? 9:41 नाही का म्हणते, 9:30 वाजले म्हणते. आणि मलेच म्हणते 15 मिनिट सामने म्हणते गाडी की. पाहिलं तर 2 मिनिट मागा आहे गाडीचं. दोपहर तक संजय गांधी स्कूल.